ओके. आपला मला वाटतं एक गॅप नंतरचा हा दुसरा दिवस आहे. आणि आपण जे काय आधी इंट्रोडक्टरी क्लासेस घेतले होते त्या क्लासेसमध्ये, कारण मी हे सर्व का पुन्हा परत रिपीट करतोय, कारण काही ताई प्रत्यक्षात येत नाही. आणि ज्या प्रत्यक्षात येत नाही त्या ताई व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतात आपलं काय चाललंय क्लासला. म्हणून आपण थोडंसं रिव्हिजन करून घेतोय. आपला पहिला वीक प्रिपरेशनचा होता. लेवल 0 ज्युनियर आणि सिनियर एकाच लेव्हलमध्ये दोन पार्ट. ज्युनियर विद्यार्थ्यांना आपण बुक देऊन शिकू शकतो आणि सिनियर विद्यार्थ्यांना बुक देण्याची गरज नाही. पण जर डिमांड आली तर त्यांना बुक देऊ शकतो, असं मी सर्व तुम्हाला काल समजून सांगितलं होतं. त्याच्यासाठी काही रजिस्ट्रेशन प्रोसेस आपल्याकडे एक ॲप आहे. मी 99% सांगेल की मी सर्व ताईंना स्टुडंट म्हणून लिंक पाठवलेली आहे आज. लक्षात आहे मला काय म्हणायचंय. जर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं असेल तर तुम्हाला एक स्टुडंट म्हणून, पहिले तर रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं असेल तर तुम्हाला मी किट पाठवलेलं आहे तुमच्या ॲड्रेसवर. तुम्हाला तुमच्याकडनं व्हेरिफिकेशन पण करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्या ॲड्रेसमध्ये तुमचा टीचर कोड पण दिलेला आहे. हा पण तुम्हाला मी काल सांगितलं की कुठं लिहिलेला आहे. टीचर कोड आहे तो कायम लॉंग टाईम मेंबरशिप आहे. त्याच्यामुळे त्याच नंबरने तुमचं पुढचं जे काही आपलं स्टुडंट रजिस्ट्रेशन असेल, वेगवेगळ्या नॅशनल असतील, स्टेट असतील, सर्व म्हणून तो स्टुडंट टीचर कोड फार इम्पॉर्टंट आहे. आणि आजचा आपला रजिस्ट्रेशन आहे, मला वाटतं कामिनी भांबरे ताईंचा. तो 348 रजिस्ट्रेशन होता आजचा आपला. 348 मेंबर आपले झालेले आहेत. आणि मला वाटतं आरती ताई तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस अनकम्प्लीट आहे, ते मी नंतर शेवटी बोलतो. आणि कॅमेरा सरळ ठेवा, म्हणजे तुम्हाला क्लासमध्ये 100% फोकस करता येईल. पहिल्या दिवसापासून रूल सांगितलेला आहे कॅमेरा कसा, मोबाईल कसा ठेवायचा ते. ओके, पण पुढे जाऊया. तर आपण लेवल झिरोचं एक प्रिपरेशन सांगितलं होतं आणि त्या प्रिपरेशनमध्ये असं सांगितलं होतं की अशाच पद्धतीने हजारो विद्यार्थ्यांपर्यंत जाण्याचं एक साधन आहे. तुम्हाला स्वतःला ॲज अ टीचर, तुम्ही स्वतःचे व्हिडिओज, तुमचे फोटोज, तुमचं काम हेच तुमचे ॲडव्हर्टाईज राहणार आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला नंदाताईंचं एक उदाहरण आपल्या ग्रुपमध्ये जर तुम्ही असाल, मला वाटतं कामिनीताई आज जॉईन झाल्या ग्रुपमध्ये, पण कालपर्यंत जर तुम्ही असाल तर नंदाताईंचं एक छोटंसं उदाहरण आपण बघितलं की त्यांनी त्यांच्या गावातल्या किंवा सासरवाडीतल्या जे काही, जिथं त्यांचं माहेरगाव होतं, तिथं जाऊन हजारो विद्यार्थ्यांपर्यंत त्यांनी त्यांचं स्किल किंवा त्यांचा जो काही ऑब्जेक्ट होता आपला लेव्हल झिरो अवेअरनेसचा, तो पोहोचवला. आणि त्याच्यातून आपल्या माहेरी, आपल्या सासरवाडी किंवा आपापल्या वेगवेगळ्या पंचक्रोशीमध्ये आपलं एक नाव होतं. लोक आपल्याला मान सन्मानाने ओळखायला लागतात. म्हणजे एक आयडेंटिटी तयार होते आणि ही आयडेंटिटी तयार करणं, याच्यासाठीच खऱ्या अर्थाने काम सुरू करणं. लक्षात आलं? याच्यासाठी काहीही लागत नाही. परत एकदा सांगतो, फक्त शिकवण्याची इच्छाशक्ती, एक्सप्लेन करण्याची पद्धत, आणि बेस्ट आपण ट्युटर असलो पाहिजे, बेस्ट काउन्सलर असलो पाहिजे. मग विद्यार्थ्यांना माहिती सांगणं, अबॅकस का शिकावं, लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन, न्यूरॉन, कॉन्सन्ट्रेशन काय असतं, इमॅजिनेशन काय असतं, आणि खऱ्या अर्थाने जे काही आपण हे सर्व शिकतोय, जे काही मार्केटमध्ये डिमांड आहे, क्रिएटिव्हिटी. ह्या क्रिएटिव्हिटी, व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्रिएटिव्हिटी? क्रिएटिव्हिटी म्हणजे कल्पकता. तुमच्याकडे नाविन्य असलं पाहिजे प्रत्येक गोष्टीकडे. आणि या जगामध्ये अशाच व्यक्तीला डिमांड आहे की त्याच्याकडे नाविन्यता आहे. ज्याच्याकडे नाविन्यता आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तो आपलं प्रत्येकाचं उदाहरण सांगेल. आपण साधा भाजी, परत आरतीताई प्लीज मोबाईल आडवा ठेवा, नाही तर मी मीटिंगमधून बाहेर काढून देईल. अंडरस्टँड द रूल्स अँड रेग्युलेशन इन अ क्लास प्लीज. मेंटेन द रूल्स अँड रेग्युलेशन प्लीज. पुन्हा परत बोलणार नाही मी. कारण माझी चौकट बिघडते. माझ्याकडची ती चौकट कंप्लीट करा. रूल्स प्रमाणे जा प्लीज. अंडरस्टँड? सो पुन्हा परत एकदा सांगतो की व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्रिएटिव्हिटी. की साधं भाजी घेणाऱ्यांपासून तर आपण डॉक्टरपर्यंत किंवा टीचरपर्यंत प्रत्येक व्यक्ती आपण क्रिएटिव्ह शोधत असतो. म्हणजे काय, मला सर्व्हिस देणारा पर्सन हा बेस्ट असला पाहिजे. साधा भाजी विकणारा सुद्धा जर तो गुड प्रेझेंट करत असेल तुमच्या समोर, किंवा त्याचा बिहेवियर गुड असेल, किंवा त्याचा तुमच्या बरोबरचा अप्रोच चांगला असेल, दिस इज ऑल थिंग्स आर क्रिएटिव्हिटी. कारण ते तुम्हाला भावतं, तुम्हाला पटतं, तुमचं आणि त्यांचं ट्यूनअप होतं, आणि म्हणून तुम्ही त्याच्याकडनं भाजी विकत घेतात. हे ॲग्री विथ मी? कारण आपण मार्केटमध्ये हु इज द बेस्ट फॉर मी, माझ्यासाठी बेस्ट कोण आहे, आणि बेस्ट याचीच व्याख्या जमते की आपल्याला त्याचं वर्तणूक, त्याचं जे काही वागणूक असेल, त्याचा जो काही व्यवहार असेल, त्याचं जी काही बोलीभाषा असेल, किंवा त्याचा जो काही ऍक्शन असेल, दे आर द ऍप्लिकेबल फॉर अस. आपल्याला ते भावतं. आणि म्हणून त्यालाच म्हणतात क्रिएटिव्हिटी. आणि तो क्रिएटिव्हिटी साधं
मी नेहमी सांगत असतो की एक साधं आपण म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये आपण साफसफाईच्या डिपार्टमेंटमध्ये जरी असलो आणि राष्ट्रपती भवनामध्ये सिक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये जरी असलो, तर या दोघं ठिकाणी प्रूव्ह करता येतं. कारण ते नंतर कधीतरी आपण शिकू. कारण प्रत्येक ठिकाणी क्रिएटिव्हिटीची गरज असते. आणि जर क्रिएटिव्हिटी जर करायची असेल तर ब्रेन ताजा तवाना असला पाहिजे. ब्रेनमध्ये 24 तासामध्ये 70,000 विचार येतात आणि 70,000 विचारामध्ये 99% विचार हे बिनकामाचे असतात आणि पुन्हा परत ते बिनकामाच्या विचारांसाठीच बिनकामाचे विचार आपल्या मनामध्ये सारखे घोळत असतात. म्हणजेच काय, या 70,000 विचारांमधून 0.55 काहीतरी समथिंग समथिंग एखादा विचार आपल्याला दिवसभरातून क्रिएटिव्ह असतो, इनोव्हेटिव्ह असतो, किंवा आपल्याला स्वप्न पडतात की मी असं काहीतरी करू शकते का, मी असं काहीतरी केलं पाहिजे का. आणि पुन्हा परत त्या विचारांची फ्रिक्वेन्सी वाढण्यासाठी ब्रेनमध्ये प्युअरिटी असली पाहिजे. ब्रेनमध्ये न्यूरॉनचं काम एक सुलभ रीतीने रिस्पॉन्स सिस्टम असली पाहिजे. आणि म्हणून न्यूरॉनची एक्सरसाइज झाली पाहिजे. आणि म्हणून खूप सारे साधन आहेत. मी सांगितलं साधं प्राणायाम, साधं भ्रामरी, साधं अनुलोम विलोम, हे सुद्धा न्यूरॉनच्या एक्सरसाइज आहेत. या सर्व मी तुम्हाला एक्सप्लेन करता आलं होतं. आणि हे आपल्याला ॲज इट इज लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. याला म्हणतात लेव्हल झिरो अवेअरनेस. पण खऱ्या अर्थाने दोन पैसे मिळावेत म्हणून आपला प्रोफेशनलिझम असला पाहिजे, आपला प्रोफेशनल अप्रोच असला पाहिजे. कारण आपल्यासाठी पण दोन पैसे मिळावेत हा सर्वांचा उद्देश असला पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे जे काही बुक आहे लेव्हल झिरोचं, ते ऑलरेडी तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आता एक दोन ताईंपर्यंत पोहोचलं नसेल, एक तर ट्रान्झिस्टमध्ये असेल, किंवा अजून काही रजिस्ट्रेशनचे इश्यू असतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचलं नसेल. बट ते तुमच्यापर्यंत पोहोचलंय, तर ते तुम्हाला माहीत असावं. तुम्हाला कशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांना शिकवायचं नेमकं लेव्हल झिरोचं एक कंटेंट काय. कंटेंट काय, परत इकडे लक्ष द्या. कंटेंट काय, नॉन फॉर्म्युलाज ऍप्लिकेशन. इकडे लक्ष द्या. ज्या कॅल्क्युलेशनमध्ये फॉर्म्युला अप्लाय होत नाही अशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आज फॉर्म्युला पण आपण शिकणार आहोत. आज लेवल 1 आणि लेवल 3 पण शिकणार आहोत आपण. म्हणजेच नॉन फॉर्म्युला म्हणजे काय, की जे डायरेक्ट माझ्याकडे अवेलेबल आहेत. 98 हा 90 डायरेक्ट अवेलेबल आहे आणि 8 डायरेक्ट अवेलेबल आहे. जर मला आता प्लस करायचे असतील या दोन्ही हातांवर, दोन्ही रॉडवर, तर माझ्याकडे फक्त ओनली वन अवेलेबल आहे. ओनली वन अवेलेबल आहे. याला म्हणतात अवेलेबिलिटी फॉर द ॲडिशन. लक्षात आलं. याला म्हणतात डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन. मग मला सबस्ट्रॅक्शन करायचे असते तर सबस्ट्रॅक्शनसाठी प्रचंड माझ्याकडे खूप साऱ्या पॉसिबिलिटीज आहेत. हे आपण शिकलोय पॉसिबिलिटीज मध्ये. ऍग्री विथ मी? हॅलो, ऍग्री विथ मी? आणि याच्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला रोज प्रॅक्टिस करायची. कारण तुम्ही जर बेस्ट ऑफ द बेस्ट ऑफ द बेस्ट जर तुम्ही लेवल झिरोमध्ये झालात स्वातीताई, तर तुम्ही बेस्ट टीचरकडे तुमचा प्रवास सुरू होऊन जातो. म्हणून पहिले लेवल झिरोमध्ये बेस्ट बनलं पाहिजे. आणि लेवल झिरोमध्ये बेस्ट बनण्यासाठी एकच सांगितलं होतं की बाबा रे, कधीतरी स्वतःसाठी बसा. जर आपण जर कॉन्सन्ट्रेशन करू शकत नसेल, किंवा आपल्याला माहित नाही, मला माहित नाही, मी पण कुठल्या गुरूंची कधी दीक्षा घेतली नाही. पण अबॅकस गुरूंची मी दीक्षा घेतली. काय, कधी मला वाटलं की मला मनशांती पाहिजे आणि मला मला माझ्यावर स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करायचंय, तेव्हा मी डोळे बंद करतो आणि करतो 99 -55 -22 +2. मला दिसायला लागतं आन्सर इज द 24. जर हे होत असेल तर फ्रिक्वेंटली मला लक्षात येतं की माझ्या विचारांची प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी झालं आणि मी विचारांवर कॉन्सन्ट्रेट झालो आणि मी स्वतःवर कॉन्सन्ट्रेट होतोय. म्हणून हे मन शांती मिळवण्याचं आणि म्हणून मी स्वतःला सांगत असतोय माझ्यासाठी पुण्याचं काम आहे. आणि म्हणून तुम्हाला पण प्रॅक्टिस करताना आपल्याला फिंगरिंगचा रूल आपला पक्का आहे. ऍग्री विथ मी? एकदम पक्का आहे. 5 - 5 करा माझ्याबरोबर. 5 - 5 4 - 3. म्हणजे लोअर बीटला +4 -3 इंडेक्स डाऊन झाला पाहिजे. +5 साठी इंडेक्स डाऊन झाला पाहिजे. -5 साठी इंडेक्स अप झाला पाहिजे. इट इज अ स्टँडर्ड रूल, इंटरनॅशनल रूल. हा आजीवन रूल आहे. हा कधी चेंज होणार नाहीये. आणि म्हणून हे फार इम्पॉर्टंट आहे. कारण ब्रेनला सिग्नल जायचं आहे आपल्याला. मी असं केलं ना तरी तो +5 म्हणेल. मी असं म्हटलं ना तरी त्याला सिग्नल जाईल की -5. मी असं असं केलं ना +4 4 जाईल किंवा +1 जाईल. जे बोलेल ना ते ऍक्शन मधून ब्रेनला जाईल. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. त्याच्यात मी 6 म्हटलं ना, त्याला पिंच कळते. 6 ला पिंच. काही ताई करतात, ताई अजून बोटांची अजून स्टँडर्डायझेशन नाही. म्हणून पुन्हा परत सांगतो, म्हणून डोळे बंद करून स्वतः 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 टॉक करा. सेल्फ टॉक करा. सेल्फ प्रॅक्टिस करा.
बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनाल तुम्ही. पुन्हा परत म्हणायचं, सिक्स आहे ना तिथं, सिक्स, मग आता काय काय करू शकते? हा ठीक आहे, +2 करू शकते. ओके. आता काय आहे, तिथं 8 आहे ना, मग चला याच्यातून 8 मधून मी -7 केले. 8 मधून -7 केले, देर इज अ 1. छोटे छोटे कॅल्क्युलेशन बनवा आणि छोट्या छोट्या पद्धतीने आपण जाऊया. म्हणजेच लहान मुलांसाठी प्लीज इकडे लागते, ज्युनियर मीन्स एका सिंगल रॉडवरचे कॅल्क्युलेशन. आणि त्या मुलांसाठी आपण बुक बनवलंय, म्हणून त्या पद्धतीने बुक बनवलेलं आहे. पण मग सिनियर मुलांना काय? प्रश्न आला असेल तुम्हाला. मग सिनियर मुलांना काय? इकडे लक्ष द्या. आपल्याकडे सिनियर मुलांना जेव्हा तुम्ही शिकवाल, आपण काहीच लपून ठेवणार नाही. इकडे लक्ष द्या. आणि सर्व भरभरून देणार आहेत, काय काळजी नका करू. सिनियर मुलांना काय, जर तुम्हाला असं वाटलं की मला मोफतच शिकवायचंय, मग सिनियर मुलांना काहीतरी दिलं पाहिजे ना मी. सिनियर मुलांना मी नेमकं काय देऊ? तर सिनियर मुलांना प्लीज इकडे लक्ष द्या. सिनियर मुलांना बीट्स, फिंगरिंग, मेंटल अरिथमेटिक, लहान मुलांचं पहिले स्ट्रॉंग बनवा. पहिल्या आठवड्यात 15 दिवस, 1 महिना स्ट्रॉंगली बनवा. आणि मग त्यांना आपल्याकडे, मी तुम्हाला 15 ते 20 प्रॅक्टिस पेपर देतोय. उद्याच टाकून देईल किंवा आज रात्रीच टाकून देईल. लेवल 0 सिनियरचे बोलतोय, इकडे लक्ष द्या. काय बोललो मी? लेवल 0 सिनियरचे 15 प्रॅक्टिस पेपर टाकून देतो ग्रुपमध्ये. 15 म्हणजे काय होतात? 15 क्लासेस. म्हणजेच 12 आठवड्याचा आपला क्लास असतो. तर 15 क्लासेसमध्ये तुम्ही 15 टाइम्स क्लासेसमध्ये 15 पेपर, 15 पेपर विद्यार्थ्यांचे तुम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकतात. लक्षात आलं? मला 15 पेपर मी तुम्हाला देतोय. सिनियर मुलांना जर तुम्हाला असं वाटलं की मला मोफतच शिकवायचंय, त्याचा PDF पूर्ण 15 पेपर मी तुम्हाला आज ग्रुपमध्ये टाकून देईल. पण पुन्हा परत रिक्वेस्ट करतो, जे जे ग्रुपमध्ये येतंय, ते ग्रुपमध्ये आपलं कोणीतरी एक लवली किंवा बेस्ट जो कोणी असतं ना, म्हणजे लवली एक तर साहेब, म्हणजे आपल्या घरातले एक तर साहेब किंवा आपली बहीण किंवा आपला कोणीतरी बच्चू कोणीतरी असतं घरामध्ये, त्यांना ते ना इन्स्टंट फॉरवर्ड करून ठेवायचं. नाही तर तुम्ही ना पुन्हा परत मला नंतर त्रास देतात, अर्ध्या रात्री, पहाटे, कधी पण. उद्या माझ्या मुलांची एक्झाम घ्यायची आहे, लेवल 0ची सर लिंक पाठवा. आणि मी तेव्हा अजिबात पर्सनल मेसेज बघत नाही. परत क्लिअर करतो तुम्हाला. म्हणून मी जे देतोय ना, ते तुम्ही सेव्ह करून ठेवणं, किंवा एखादा कुठले तरी असा, माझ्याकडे पण आहेत, माझ्याकडे पण खूप जणांना, म्हणजे माझ्याकडे पण असे काही ठराविक असे मी, माझे पण म्हणजे मित्र, मैत्रीण, किंवा माझी वाईफ, किंवा माझा सन, किंवा माझा ब्रदर, मी अशा काही, माझा कंटेन आहे की मी काही रिलेशनचं असेल तर मी कोणाला पाठवून ठेवायचं, काही ऑफिशियल असेल तर कोणाला पाठवून ठेवायचं. मला माहिती आहे, अरे ओके, मी याला पाठवलेलं आहे ऑफिसचं, म्हणजे मी तिथं गेल्यावर मला तिथं भेटून, म्हणजे समोरच्याने डिलीट केलं काय आणि काय केलंय काय, पण मी पाठवून ठेवलेलं आहे ना त्यांना, पाठवून ठेवलंय, त्याच्यामुळे माझं सेव्ह असतं काय. लक्ष द्या मला काय म्हणायचं. थोडंसं मी स्टँडर्डायझेशन करतो तुम्हाला, कारण आता हा लॉंग टाईमचा जर्नी असेल आणि हा मटेरियल तू कुठंतरी सांभाळला पाहिजे, सेव्ह असला पाहिजे आपल्या स्टोरेजमध्ये, म्हणून थोडंसं सांगतोय, बाकी काही नाही. सो ओके. तर आपण लेवल 0चं बुक्स समजून घेऊ. लेवल 0चं बुक ऑलरेडी तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. ओके, इकडे लक्ष द्या सर्वजण. लेवल 0चं मी तुम्हाला काल परवा पण आपलं बोलणं झालं होतं, एकदम सुंदर बुक आहे आपलं. आणि आपण असं सांगितलं होतं की जगातल्या टॉप 5 ब्रँडमध्ये जे काही कॅल्क्युलेट केलं, कारण मी कमीत कमी 15-20 ब्रँडचा अभ्यास करून, किंवा माझ्याकडे सर्व लेवलचे, सर्व ब्रँडचे जो सिलेबस आहे, त्याच्यातून आपला रिसर्च अँड डेव्हलपमेंट करून आपलं बनवलं आहे. काही लपवायचं नाही, जे आहे ते सांगतोय, इकडे लक्ष द्या. आता इथं काय केलेलं आहे आपण? जर वीक 1 मध्ये असाल, तर डे 1, डे 2, डे 3, डे 4, डे 5 आणि डे 6, दर दिवशी मुलगा प्रॅक्टिस करतोय का? करतोय का? पण हे लहान मुलं आहेत लेवल 0चे, म्हणून इथं थोडेसे आपण सूट दिली आहे. का ते मुलं स्वतःहून काय अभ्यास करणार नाहीत, तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. तर इथं मात्र थोडंसं टीचरांनी करून घ्यायचंय. म्हणून इथं एकदम पॅटर्न आहे ना, लेवल डे वाईज किंवा वीक वाईज थोडासा स्किप झालेला आहे. मात्र लेवल 1 पासून 100% हा हा जो पार्ट आहे, हा 100% फॉलो केला जातो. आता इकडे लक्ष द्या. सिंपल सिंपल आहे. लहान लहान मुलं आहेत, नर्सरीतले मुलं आहेत, पहिलीतले मुलं आहेत, दुसरीतले मुलं आहेत जास्तीत जास्त, म्हणून त्यांना 1 समजावा, 0 समजावा. म्हणून आपण काय केलं? ऑब्जेक्ट दिला, अंक दिला, त्याच्यानंतर अबॅकस टूलवरचा, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, स्क्रीनकडे लक्ष द्या, शक्यता स्क्रीनकडे लक्ष द्या सर्वजण. स्क्रीनकडे लक्ष द्या. नंतर बुक, तुम्ही माझं जे बोलणं आहे ना, ते नंतर बुक तिकडे बघा. म्हणजे इथं त्यांना अंक कळतोय, त्याच्यानंतर इथं ऑब्जेक्ट कळतोय आणि फिंगर कळतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1, 1, बीट,
आणि आपला फिंगर्स, म्हणजे हे सर्व मॅच करण्याचा प्रयत्न केले. आणि सांगायचा उद्देश असा आहे, हलकं फुलकं एकदम, खूप काही हेवी नाहीये विद्यार्थ्यांच्या मानाने. आणि याच्यातून विद्यार्थ्यांना कळतं की बीट्स काय आहेत, ऑब्जेक्ट काय आहे, आणि नंबर सिस्टम काय, बाकी काही नाही. कारण हे लहान मुलांसाठी बुक बनवलेलं आहे. आणि मग तुम्हाला असं लक्षात येईल की आता इथं देर इज ऑल्सो टू ऑब्जेक्ट, फोर ऑब्जेक्ट, इट्स. त्यानंतर पुढे मग इकडे लक्षात द्या, जोड्या लावा असतील, फोर असेल तर इथं मग हे जोड्या लावा असेल, फोर असेल तर फोरला मॅच करा, वन असेल तर वनला मॅच करा, टू असेल तर टूला मॅच करा, थ्री असेल तर थ्रीला मॅच करा. क्लिअर आहे तुम्हाला, लक्षात आलं? पुढे जातो थोडंसं. मग आता हलकं फुलकं परत पुन्हा परत कॅल्क्युलेशन दिलंय की ऑब्जेक्ट वन दिसतोय, ऑब्जेक्ट तीन दिसत आहेत, आणि यांना जर मला ऍड करायचं असेल तर प्लीज विद्यार्थ्यांना आपण काय सांगू शकतो की ऑब्जेक्ट वन आहे माझ्याकडे, लक्ष द्या वन आहे, आणि प्लस मी थ्री करतोय. तो व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज द फोर. आणि जेव्हा फोर आन्सर येईल ना, तेव्हा विद्यार्थ्यांनी इथं एक जस्ट मिनिट मी ड्रॉ करून दाखवतो. विद्यार्थ्याने इथं इथं फोर ड्रॉ करायचे, प्लीज इकडे लक्ष द्या. त्याने काय करायचं तिथं, फोर ड्रॉ करायचे. इथं इथं करतोय मी काम, इकडे लक्षात आहे इथं. आणि इथं त्याने काय राईट करायचंय, फोर राईट करायचं आहे. मीन्स त्या विद्यार्थ्यांना अंकगणित म्हणजे एक छोट्या छोट्या कॅल्क्युलेशन, लहान लहान मुलं आहेत म्हणून वन प्लस थ्री फोर होतोय. मग मुद्दाम त्याला बीटवर आपण दाखवले की इथं काहीतरी बीट चुकलेले आहेत, हा सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, हा बीट चुकलेला आहे, 100% चुकलेला आहे. मला माहित नाही का, पण लक्षात आलं की हा बीट चुकलेला आहे. पण वन प्लस थ्री इज इक्वल टू फोर, अशा काही चुका असतील काही ठिकाणी, मला पण पहिल्यांदाच सापडली, माहित नाही आतापर्यंत का सापडली नव्हती. किंवा पीडीएफ चेंज झालं असेल, प्रिंटमध्ये ओके असेल, मला माहित नाही. कदाचित माझ्याकडे जुनी प्रिंट असेल, पण कदाचित चूक झाली असेल तर पुढच्या प्रिंटमध्ये ओके होऊन जाईल. सो पुढे परत जाऊया. अशा पद्धतीने हलकं फुलकं आहे, आणि ज्या पद्धतीने लहान विद्यार्थी आहेत, त्यांना आपण हे शिकवणार आहेत. थोडंसं पुढे जातो प्लीज, एक जस्ट मिनिट. नंदिनी, आवाज नकोय मला. पुढे जातो. हे पण हलकं फुलकं आहे, म्हणजे फोर मायनस थ्री, या फोर ऑब्जेक्ट मधून थ्री मायनस कॅन्सल केले, आणि मग मायनस थ्री म्हणजे स्ट्रोक विद्यार्थ्यांना फोर मायनस थ्री, आन्सर इज द वन, आणि मग तिथं ड्रॉ करायचा. अशा पद्धतीने एकदम हे जे बुक बघितलं, आणि मग खऱ्या अर्थाने इथं छोटे छोटे कॅल्क्युलेशन, टू म्हणजे फॉर एक्झाम्पल टू मायनस वन अँड प्लस थ्री, आन्सर इज द फोर. मग विद्यार्थ्याने फोर इथं ड्रॉ करायचे, म्हणजे अबॅकस टूलवरचे फोर त्यांनी ड्रॉ करायचे, आन्सर आन्सर राईट करायचं. अशा पद्धतीने हे जे बुक्स आहे, थोडंसं पुढे जातो, थोडंसं काही कॉम्प्लिकेटेड असेल तर पुढे समजून सांगतो. आणि तरी पण शंका आली, हे मी फक्त 10 मिनिटात सांगितलं होतं, 10 मिनिटात आपण बघणार आहेत. तरी पण काही शंका आली तर जेव्हा कधी वाटलं तर त्या पेजचा फोटो पाठवा ग्रुपमध्ये, आणि हे काय समजून घ्या, हे पण सिंपल सिंपल आहे, टू प्लस वन. पण मुलांनी कसं करून बघायचं, टू आणि प्लस वन, आन्सर इज द थ्री, आणि म्हणून त्याने आन्सर थ्री राईट करायचं. अशा पद्धतीने हा छोट्या छोट्या स्ट्रोक्स आहेत, छोटे छोटे कॅल्क्युलेशन आहेत. हे छोटे छोटे कॅल्क्युलेशन करत करत विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने ड्रॉ करणं, नंबर लिहिणं, फिंगरवर करणं. आणि लहान मुलं असल्यामुळे त्यांना ड्रॉ करून करूनच त्यांच्या ब्रेनकडे मेसेज जाणार आहे की दिस इज अ अबॅकस, फोर असा असतो, थ्री असा असतो, टू असा असतो. आणि नंतर मात्र मग लेवल वन पासून खऱ्या अर्थाने हे बीट ड्रॉ करणं हे कमी होतं, आणि डायरेक्ट नंबर सिस्टमकडे जातो. मला वाटतं थोडंसं पुढे जायची गरज आहे, मला अजून थोडंसं पुढे जातो मी. दिसत असेल कोणीतरी सांगेल मला, दिसतंय ना हे, स्क्रीन दिसते ना? कोणीतरी सांगेल स्क्रीन दिसते ना? ओके, व्हेरी गुड. आता हो इथं सर. हा इथं सांगतो थोडंसं, प्लीज इकडे लक्ष द्या. इथं थोडंसं फ्रेंड्स एक्सप्लेन केलेत, फ्रेंड एक्सप्लेन केले. व्हॉट इज द फ्रेंड्स? काय होतं की इथं इन हाऊस फॉर्म्युला जो आपण आज बघणार आहोत की दिस इज अ फाईव्ह, आणि या फाईव्हचे पण काही कॉम्प्लिमेंट्स असतात, थ्री आणि टू, आज आपण थोड्या वेळाने बघणार आहोत. आणि मग तो इथं आपण एक्सप्लेन करतो, म्हणजे मग इथं काय करायचं, असं असं बऱ्याच ताई म्हणतात. तर इथं काय करायचं की काय करायचं, तीन तीन रोज मध्ये एक वेगळा कलर भरायचा, आणि टू रो या टू कॉलम्स मध्ये वेगळा कलर भरायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं मी वेगळा कलर फिल केला, या टूज मध्ये वेगळा कलर फिल केला, आणि या ठिकाणी मी या थ्रीज मध्ये वेगळा कलर फिल केला. म्हणजे मुलांना माहित होतं की फाईव्हचे कॉम्प्लिमेंट्स किंवा फाईव्हचे थ्रेड्स काय आहेत, थ्री प्लस टू इज इक्वल टू फाईव्ह होतात. हे थोडंसं थोडंसं हलकं फुलकं विद्यार्थ्यांना,
एक कलर पेन्सिल घेतले, कलर पेन्सिल येतात मुलांच्या कंपास बॉक्समध्ये, 10 रुपयाला, 15 रुपयाला एक कलर पेन्सिल येतात, वेगवेगळे कलर्स. त्यांनी त्यांच्याबरोबर एन्जॉय केला की त्यांना छानपैकी, आणि रिझल्ट फार अतिउत्तम आहेत. विद्यार्थी खूप सुंदर करतात, आवडीने करतात. आणि म्हणून खूप साऱ्या ताई, आता हा ऑब्जेक्ट काय आहे? हा ऑब्जेक्ट बद्दल बोलतो, पुन्हा परत तेच आहे. फॉर एक्झाम्पल, इथं किती ऑब्जेक्ट दिसत आहेत मला? 3 ऑब्जेक्ट दिसत आहेत. इथं किती ऑब्जेक्ट दिसत आहेत? फेसचे 2 दिसत आहेत. आणि म्हणून पुन्हा परत 3 + 2 = 5. आणि म्हणून पुन्हा परत इथं पूर्ण फेस आपल्याला दिसतोय. आणि म्हणून म्हणजे हा किती? 3 + 2 = 5. एक सांगण्याचा अर्थ असा आहे की थोडंसं मुलांना हसत खेळत, थोडंसं गमतीशीर, थोडंसं व्हिज्युअलायझेशन या बेसमध्ये व्हावं, म्हणून हा एक पॅटर्न आपण बनवलेला आहे सिलेबसचा. आणि दिस इज खूप छान पद्धतीने मुलं करतात. पुढे थोडंसं जातो, कारण हे आपण शिकणार आहोत हे फ्रेंड्स. आणि मग थोडंसं शेवटी शेवटी एकदम लास्ट पेजेसला जातो. शेवटी शेवटी आपण थोडंसं डबल डिजिटमध्ये घेऊन जातो त्यांना. शेवटी शेवटी, कारण लहान लहान पिलं ते. परत सांगतो, सिनियर, ज्युनियर, पहिली, दुसरी, जास्तीत जास्त लहान लहान पिलं आहेत. एकदम लास्ट याला घेऊन जातो. हा, इथं मग आपण डबल डिजिटमध्ये घेऊन येतो त्यांना. इथं डबल डिजिटमध्ये घेऊन येतो. आणि मग पुन्हा परत 5, पुन्हा परत लक्ष द्या, 5 + 50 - 50, आन्सर इज द 5. अशा हलके फुलके थोडेसे कॅल्क्युलेशन. आणि मग इथं थोडंसं डबल डिजिट त्यांना ड्रॉ करायला सांगतो. आणि त्या मुलांचं तोपर्यंत त्यांना 99 पर्यंतचं रेकग्नेशन, 99 पर्यंतचं कॅल्क्युलेशन त्यांना यायला लागतं. असे छोट्याशा लहान मुलांसाठी परत एकदा क्लिअर करतो. लहान मुलांचा विचार करून, की जे मुलं स्वतःहून अभ्यास करणार नाहीत, स्वतःहून काहीतरी ड्रॉ करणार नाहीत, तर त्यांना एक पाथ असावा, एक गाईड असावा. आणि त्याच्यासाठी खूप सुंदर बुक आहे. पण आपल्या ताई, परत तुम्हाला सांगतो मी, आपल्या ताई लोक 8वी 9वीच्या पण मुलाला लेवल 0 देतात. फार डेंजर आहे. मी हात जोडतो त्या ताईंना. कारण त्या ताईंचा पुन्हा परत अडचण काय असते? त्या ताई काय म्हणतात, पालकांना आम्ही सांगितलं, लक्ष द्या, मी फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे, आता लगेच आपण लेवल 1 कडे जाणार आहेत. आपला सिलेबस असा आहे, स्वातीताई इकडे लक्ष द्या सर्वजण, कविताताई, आपला सिलेबस काय आहे? लेवल 0 सर्वांना कंपल्सरी. एक तर बुक बरोबर शिकवा, ते लहान मुलं असले पाहिजे. मी तुम्हाला 15 प्रॅक्टिस पेपर देतोय, फ्री शिकवलं, तर 15 प्रॅक्टिस पेपर करून तुम्ही शिकू शकतात. फ्री शिकवा. मी मुद्दाम सांगतो की बाबा शिकवा. तुमच्या क्लासमधले मुलं असतील तर काय हरकत नाही शिकवायला. पण मग काय होतं, काही ताई म्हणतात, नाही नाही ताई, सर, टीचर, पॅरेंट्स लोकांना पैसेच देत नाही बुक दिल्याशिवाय. आणि ते काय म्हणतात माहिती का, पॅरेंट्स, नाही नाही, आमच्या मुलाला पहिल्यापासून शिकवा, पहिल्यापासून शिकवा. मग आम्ही काय करतो, लेवल 0चं बुक देतो, त्यांच्याकडनं 2 4 8 दिवसात भरून घेतो. आणि 15 प्रॅक्टिस पेपर त्यांच्याकडनं सोडून घेतो. म्हणजे त्यांची काय होते, लेवल 0 होते. आणि पालक आम्हाला मग 2,500 - 3,000 रुपये सहज देतात. जर बुकच दिलं नाही, टूलच दिलं नाही, तर मग ते पैसे देत नाही. हे त्यांची पण अडचण रास्त आहे. कारण पालकांना कधी कधी जर आपल्याला असं वाटलं की पालकांकडे आपण पैसेच घेतले पाहिजे, काही ठिकाणी देणं पण लागतो आपण, काही ठिकाणी घेणं पण लागतो. तो व्यवहार तुमचा तुमचा तुम्ही सांभाळू शकतात. तर ते जे योग्य वाटेल ते ठरवा. पण आता इकडे लक्ष द्या, आपण लेव्हल 1 ला सुरुवात करू. लक्ष द्या सर्वजण, आता आपल्याकडे काहीच नाही, बुक बिक बाजूला ठेवा. आता लेव्हल 1 आणि लेव्हल 3, हे दोन लेव्हल बद्दल बोलतोय मी. इकडे लक्ष द्या सर्वजण, फार एकदम फार कन्फ्युजिंग व्हायला नको, म्हणून इकडे लक्ष द्या. मी असं सांगतो स्वातीताई, अ, ज्योतिताई, की लेव्हल 0 झाली, मग तो ज्युनियर मुलगा असो का सिनियर असो, तुम्ही तुमच्या पद्धतीने शिकवलं. दोघं पद्धती मी सांगितल्या. विथ बुक पण सांगितलं आणि विदाऊट बुक पण सांगितलं. विथ फी पण सांगितलं आणि विदाऊट फी पण सांगितलं. ते तुम्हाला ठरवायचं आहे, प्लान तुमचा आहे. इकडे लक्ष द्या. आता कुठल्या मुलाला कुठलं बुक द्यावं, हे फार इम्पॉर्टंट सिलेक्शन आहे. आपल्या टोटल 8 लेवल आहेत. 0 पकडून पुढे 7 लेवल आहेत. लक्ष द्या. 0 पकडून पुढे 7 लेवल आहेत. पण काही मुलांना 5च लेवल आहेत. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. काही मुलांना 5च लेवल आहेत. मग आता हे मुलं कुठले, हे ओळखता आले पाहिजे आपल्याला. इकडे लक्ष द्या. ते मुलं कुठले, लक्ष द्या. ते मुलं असे, की जे मुलं आता सध्या 5वीत आहेत,
जे मुलं आता सध्या 6वीत आहेत, जे मुलं 7वी 8वीत आहेत, आणि ते पालक तुमच्याकडे 8वीतल्या मुलाला, 5वीतल्या मुलाला, 6वीतल्या मुलाला घेऊन आले आणि त्यांना सांगितलं की सविताताई, या विद्यार्थ्याला माझ्या मुलाला क्लास लावायचा आहे. मग तुम्ही एक सुरुवात कुठून करणार? लेवल झिरो पासून. तुम्ही म्हणाल येस, पाठवा. मग लेवल झिरो त्याला बघा स्टूल ड्रॉ करायला लावलं, त्याला बीट शिकवले, त्याला फिंगरिंग शिकवलं, त्याला तोपर्यंत काहीच दिलं नाही. आणि मग सांगायचं आता 3,500 रुपये द्या, मी तुम्हाला लेवल वनचं बुक देते. बरं ना, पैसे तर घेतले पाहिजे. ते म्हटले नाही 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 नाही, आम्हाला लेवल झिरो पासून शिकायचंय. पण ठीक आहे, 3,000 रुपये द्या. लेवल झिरोचं बुक दिलं, पुन्हा परत प्रॅक्टिस पेपर. 2-3 महिन्यात तुम्ही 15 प्रॅक्टिस पेपरमध्ये एकदम मुलं फटाफट होतात. कशा पद्धतीने शिकवेल, अजून कशा पद्धतीने क्लास कंडक्ट करायचा ते पण शिकवणार आहे. कशा पद्धतीने क्लास कंडक्ट करायचा, अर्धा अर्धा तास कसा द्यायचा ते पण शिकवेल, काय काळजी नका करू. पण मग काय होतं की आता तो 7वीतला मुलगा आहे, तो 5वीतला मुलगा आहे आणि खूप हुशार मुलगा आहे. पण त्याला लेव्हल कुठली द्यायची, हे आपल्या ताई लोक कन्फ्यूज होतात. त्याला लेव्हल द्यायची आपण डायरेक्ट 3 लेव्हल. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. कुठली द्यायची? डायरेक्ट लेव्हल 3 द्यायची. का? इकडे लक्ष द्या का. आपण सिलेबस बनवताना असा बनवलाय, आपण समृद्धी नागपूरला जाणारा, बॉम्बेहून नागपूरला जाणारा समृद्धी हायवे सारखा आपण सिलेबस बनवला आहे. इकडे लक्ष द्या. प्रत्येकाला आनंद समृद्धीचा घेता आला पाहिजे, प्रत्येकाला पाहिजे तिथं चढता आलं पाहिजे आणि पाहिजे तिथं उतरता आलं पाहिजे. लक्ष द्या पहिले मला, आपल्याला काय म्हणायचं, म्हणून आपण सांगतो की आपला बेस्ट सिलेबस काय. इकडे लक्ष द्या. प्रत्येकाला अबॅकस शिकता आलं पाहिजे. नुसतंच 8 लेवल आहेत म्हणून पालकांची लूटमार पण व्हायला नको. पण आपण सर्व प्रामाणिकपणे ऑप्शन दिले, पण पालकांनी म्हटलं नाही लेवल झिरो पाहिजेच, मग भाग घ्या बाबांनो, 3,000 रुपये. पण आपण प्रामाणिकपणे सल्ला दिला. पुन्हा परत मुलगा हुशार असेल, मुलगा 5वीत असेल, 6वीत असेल, तर पालकांना सल्ला द्यायचा की बघा, तुम्ही मला 3,000 दिले, लेवल झिरो झाली, तुमचा मुलगा हुशार आहे, चांगलं करतोय, तो 7वीत पण आहे, तर त्याला लेवल 1 आणि लेवल 2 ची गरज नाहीये. का? तर लेव्हल 1 आणि लेव्हल 2 चा सिलेबस सेम ॲज इट इज सिलेबस लेव्हल 3 आणि लेव्हल 4 मध्ये आहे. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. म्हणजे लेव्हल 1 आणि लेव्हल 3 चा सिलेबस सेम आहे. का? कारण लेव्हल 1 मध्ये लहान मुलांचा दृष्टिकोन ठेवून त्याच्यातले काही सिंगल डिजिटचे कॅल्क्युलेशन लेव्हल 1 मध्ये आहेत. लक्ष द्या मी काय म्हणतोय. लेव्हल 3 मध्ये मोठ्या मुलांचा विचार करून तिथं डबल डिजिटचे कॅल्क्युलेशन आहेत. फॉर एक्झाम्पल सर्व आपण शिकणार आहोत उद्यापर्यंत. मग कसं? इकडं लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल आता आपण लेवल 1 ला सुरुवात केली. मग लेवल 1 ला काय असतं? पहिल्या आठवड्यात जरी लेवल 0 झाली तर पहिल्या आठवड्यात काय असतं? पुन्हा परत बीट आयडेंटिफिकेशन, पुन्हा परत सुरुवात. कारण असं होऊ शकतं एखादा तुमच्याकडनं दुसऱ्या क्लासहून ट्रान्सफर झाला आणि तो म्हटला नाही, याने अबॅकस क्लास ऑलरेडी केला होता, पण टीचर याला आहे ना आम्हाला लेवल 1 ला ऍडमिशन घ्यायचंय. मग पुन्हा परत त्याला ते बुक दिलं तर पहिल्यापासून स्टार्ट होतो बीट आयडेंटिफिकेशन आणि बीट ड्रॉ करणं पहिला वीक. त्यानंतर डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन. इकडे लक्षात द्या, लेवल 1 आणि लेवल 3 मध्ये पहिला वीक दोघं ठिकाणी सेम. बीट आयडेंटिफिकेशन, बीटवरून ड्रॉ करणं, डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन. हे तर ऑलरेडी लेवल 0 मध्ये शिकलो होतो आपण. हो, शिकलो होतो. पण पहिला आठवडा दुसरा आठवडा हेच चालतं लेवल 1 आणि लेवल 3 मध्ये पण. मग स्टार्ट होतो पुढे काय. लक्ष द्या. लक्ष द्या आता इकडे लक्ष द्या. 4 अगेन प्लस 4. पण इथं 4 नाहीये. पहिले समजून घ्या सर्वजण, मी तुम्हाला करायला लावेल, पहिले समजून घ्या. करून घ्या. अर्चनाताई पहिले समजून घ्या. अर्चनाताई समजून घ्या मग करा. पहिले मी जेव्हा तुम्हाला करायला सांगेल ना तेव्हा सांगेल. प्लीज इकडे लक्ष द्या. 4 अगेन प्लस 4. इथं 4 अवेलेबल नाहीये. मग सो व्हॉट व्हॉट वी डू. लक्ष द्या. पुन्हा परत 4 प्लस 1. ही तर 1 नाहीये. मग काय करावं हा प्रश्न येतो. इकडे लक्ष द्या. म्हणजेच माझ्याकडे 4 आहेत, पण मला 4 करायचे, 4 नाहीयेत. 3 अवेलेबल नाहीयेत. 2 अवेलेबल नाहीये आणि 1 अवेलेबल नाही. मी 4 अंक बोललो. मग आता माझ्याबरोबर मनातल्या मनात बोला. आणि श्वेताताई हात मोकळे ठेवा. दोन्ही हात मोकळे ठेवा. ओके ना. हा, स्विच ऑफ नका ठेवू फक्त ब्रेनचा. इकडे लक्ष द्या. व्हॉट आय से, मी काय सांगितलं की आपल्याकडे आपल्याकडे 4 आहेत, किंवा असं समजा काहीच नाही आपल्याकडे. आपल्याकडे डायरेक्ट सांगितलं 6. बघा 6 आपण केलं. +3 केला आणि पुन्हा परत +3 सांगितला. आता +3 तर अवेलेबल नाहीये. आता कोणीच काही विचार करू नका, फक्त मी सांगतोय त्या पद्धतीने जा. 3 इथंही अवेलेबल नाही. मग 3 कसा करायचा हे पण आपल्याला शिकायचंय. किंवा आपल्याकडे असं असलं की 5
आणि कोणी सांगितलं +1, बघा डायरेक्ट अवेलेबल. कोणी सांगितलं +2, डायरेक्ट अवेलेबल. +3, डायरेक्ट अवेलेबल. +4, डायरेक्ट अवेलेबल. डायरेक्ट अवेलेबल होतं. पण आपल्याकडे कदाचित 4 आहे आणि आता मला परत 4 करायचे, बट 4 इज नॉट अवेलेबल. मीन्स आपल्याला, बोला बरोबर माझ्या मनातलं बात, 1, 2, 3 आणि 4 या 4 अंकांना युनिट रॉडवर डायरेक्ट ऍप्लिकेशन करण्यासाठी प्रॉब्लेम येतोय. मनातल्या मनात बोला. काय कुठल्या कुठल्या अंक बोललो? 1, 2, 3 आणि 4. फक्त हे 4 अंक बोललो मी. बोला मनातल्या मनात पुन्हा परत. 1, 2, 3 आणि 4 हे 4 अंकांना आपल्याला ऍड करायला किंवा सबस्ट्रॅक्शन करायला प्रॉब्लेम येतोय. आता काय असतं असं, हे एक सिस्टम काय बनवली इकडे लक्ष द्या. जर मी तुम्हाला सांगितलं 3, फ्री ऍप्लिकेशन कुठं होतं, लगेच व्हिज्युअलाइज झालं पाहिजे की एक युनिट रॉड असतो मध्ये. इकडे लक्ष द्या, मी विचार करतो तसं युनिट रॉड असतो मध्ये. आणि त्या युनिट रॉडमध्ये लोअर बीट्समध्ये 1 1 1 असे 4 बीट्स असतात आणि वरती 5 असतो. तर 3 हे ऍप्लिकेशन कुठं होतं, लगेच आपलं लक्ष कुठं गेलं पाहिजे, लोअर बीट्स मध्येच 3चं ऍप्लिकेशन होतं. आणि म्हणून आपण पहिले त्यांना त्या लोअर बीटला विचार, देर इज अवेलेबल. त्यांनी सांगितलं येस, मग डायरेक्ट 3 अवेलेबल. लक्ष द्या. अगेन +3. लगेच आपलं लक्ष कुठं जातं, पुन्हा परत लोअर बीट्स मध्ये तिथं 1 2 3 4 आहेत, त्यांना विचारा अगेन 3 इज अवेलेबल. लगेच आपण म्हणतो नो. मुलं म्हणतात नाही मॅम तिथे अवेलेबल नाही आहेत, कारण वरती 5 अवेलेबल आहे आणि खाली 1 अवेलेबल आहे. लक्ष द्या, व्हिज्युअलाइज होत आहे. मी अशा पद्धतीने शिकवतो, प्लीज लक्ष द्या. व्हिज्युअलायझेशन पॉवर वाढवा सर्वजण. देर इज अ 3 आणि वरती 5 आहे आणि खाली 1 आहे, तर 3 इज नॉट देअर. मग दिस इज अ प्रॉब्लेम. याला म्हणतात इन हाऊस फॉर्म्युला. आता बोला सर्वजण मनातल्या मनात माझ्या बरोबर, इन हाऊस फॉर्म्युला. बोला सर्वजण मनातल्या मनात बोला. इन हाऊस फॉर्म्युला, इन हाऊस फॉर्म्युला, इन हाऊस फॉर्म्युला. मीन्स इन हाऊस फॉर्म्युला म्हणजे काय, की छोटा प्रॉब्लेम असेल, मी थोडी स्टोरी लाईन शिकवतोय तुम्हाला. छोटा प्रॉब्लेम असेल तर छोटा प्रॉब्लेम आपण आपल्या घरातल्या घरात सॉल्व्ह करून घेतो. अग्री विथ मी? फॉर एक्झाम्पल, 100 200 एक छोट्या मोठ्या अमाऊंटची गरज असेल, आपल्याला 10 20 रुपये कमी पडत असतील, तर आपण पहिले काय करतो, नाही साहेबांना